पश्चिम आशियातील तणावामुळे काही दिवसांपूर्वी तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. परंतु आता परिस्थितीत थोडा बदल दिसून येतोय. तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचा दर हा $90 प्रति बॅरलच्या खाली घसरला. या घडामोडीचा थेट फायदा भारतीय विमान कंपन्यांना झाला. विशेषतः इंडिगो आणि स्पाइसजेट या विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. दोन्ही कंपन्यांचे शेअर्स काही व्यवहारांमध्ये सुमारे 8% वाढले. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेलं युद्ध लवकरच संपण्याची शक्यता व्यक्त केली. या वक्तव्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं. काही दिवसांपूर्वी तेलाचा दर $100 प्रति बॅरलच्या वर गेला होता. मात्र आता परिस्थितीत थोडी सुधारणा दिसून येते. परिणामी ब्रेंट क्रूड आणि WTI या दोन्ही प्रकारच्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वाधिक फायदा कोणाला होतो, तर तो होतो विमान कंपन्यांना. कारण विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा खूप मोठा असतो. अनेक वेळा विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग खर्चातील 30 ते 40% हिस्सा इंधनाचा असतो. म्हणूनच तेलाचे दर कमी झाले की विमान कंपन्यांच्या नफ्याची शक्यता वाढते.